हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदय स्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 43. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि मागचे सर्व भाग पहा. सकाळी जेव्हा शिवचे डोळे उघडले तेव्हा त्याला गौरी समोर बसलेली त्याच्याकडे पाहून स्माईल करताना दिसले. गुड मॉर्निंग, गौरी म्हणाली. शिवने तिच्याकडे पाहिले आणि आपले तोंड फिरवले. गौरी उठून निघून गेली. शिवने तिला जाताना पाहिले. त्याचं डोकं खूप दुखत होतं. तो आपलं डोकं धरून उठून बसला. त्याला वाटलं की जर त्याने आंघोळ केली तर त्याचं डोकं थोडं हलकं होईल. असा विचार करून तो बेडवरून खाली उतरला. त्याने फक्त एक पाऊल टाकले आणि त्याला चक्कर आली. तो पुन्हा बसला आणि आपले डोळे मिटले. इतकी ड्रिंक करायचीस का, ज्यामुळे स्वतःच्या हेल्थवर परिणाम होईल? गौरीचा आवाज ऐकून शिवने आपले डोळे उघडले. लिंबू पाणी पिऊन घे, हँगओव्हर थोडा कमी होईल, गौरी त्याला ग्लास देत म्हणाली. शिवने तिच्याकडे रागाने पाहिले आणि आपले तोंड फिरवले. असं तोंड फिरवून काहीही होणार नाही. राग माझ्यावर आहे, माझ्या देशमुख असल्याने आहे. हे लिंबू पाणी तुझ्या घरचं आहे. मी ते हुंड्यात नाही आणले, त्यामुळे त्यावर तुझा राग काढण्याची गरज नाही. गुपचूप पिऊन घे, नाहीतर जबरदस्तीने प्यायला लावीन, गौरी ग्लास त्याच्या हातात ठेवत म्हणाली. शिवने जळत्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले. असं का बघत आहेस? नवरा बायको तसेही एकमेकांचे सर्वात मोठे शत्रू असतात, आणि तू तर आपल्या शत्रूला बायको म्हणून आणलंस, तर त्रास तर सहन करावा लागेलच ना, गौरी त्याच्याकडे पाहत म्हणाली. शिवने तिच्याकडे पाहिले आणि ग्लास खाली फेकून बाथरूममध्ये निघून गेला. दगड कुठला, गौरी बडबडली आणि नोकराला आवाज देऊन सगळं साफ करायला सांगितले. गौरी तिथेच बसली होती. निखिलने दार नॉक केले. गौरीने वळून पाहिलं. उठला का, निखिलने आत येत विचारले. बाथरूममध्ये आहे. मूड कसा आहे? दगडासारखा, गौरी रागीत चेहऱ्याने म्हणाली. बरोबर नाव दिले आहे. जग इकडचं तिकडे होईल, पण दगड दगडच राहील, गौरी त्याच स्वरात म्हणाली आणि निखिलकडे पाहिली. निखिल तिच्याकडे पाहून हसला आणि गौरीही हसली. शिव बराच वेळ शॉवरखाली भिजत उभा राहिला. अर्ध्या तासानंतर तो टॉवेल गुंडाळून बाहेर आला. गौरीने पाहिले तसे तिचे डोळे विस्फारले. शिवची नजर तिच्या नजरेला लागताच त्याने नजर वळवली. शिवने दोघांकडे पाहिले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत कपाटाकडे निघाला. मी नाश्ता इथेच घेऊन येते, असं म्हणत गौरी बाहेर गेली. तू ठीक आहेस ना, निखिल त्याच्याकडे सरकत म्हणाला. पण शिव त्याला हात दाखवत म्हणाला. तिथेच थांब, मला घरी आणल्याबद्दल थँक्स, त्यापुढे काहीच बोलायची गरज नाही, असं म्हणत तो आपले कपडे घालू लागला. शिव, निखिल काही बोलण्यापूर्वी शिवने रागाने त्याच्याकडे पाहिले तसा तो गप्प बसला. शिव तयार झाला आणि बाहेर जाऊ लागला. गौरी त्याच्या समोर दारात उभी होती. नाश्ता इथेच आणला आहे, तू खाऊन घे, शिवने तिच्याकडे पाहिले आणि तिला बाजूला करत बाहेर निघून गेला. अरे थांब, मी पण येतोय, निखिलने त्याच्या मागे जात आवाज दिला, पण तो न थांबता निघून गेला. तुझ्याशीही बोलला नाही का, गौरीने विचारले. नाही, निखिल निराश होऊन म्हणाला. चांगलं आहे, रायता तू फैलवला आहे तर समेटण्याची मेहनत तर करावी लागेलच ना, गौरी नाश्ता आपल्या तोंडात घालत म्हणाली. शिवने खाल्ले नाही आणि तू खात आहेस? तो इतका राग खातो की त्याचं पोट त्यानेच भरतं. त्याला जेवायची गरजच नाही, पण मला तर आहे. त्याचा इतका राग सहन करण्यासाठी एनर्जी लागेल ना, गौरी बसत म्हणाली. देवाने योग्य जोडी जोडून दिली आहे, निखिल हसत म्हणाला आणि बाहेर जाऊ लागला. पण मग थांबून म्हणाला. वहिनी, एका प्रश्नाचे उत्तर देशील? तू खरोखर शिववर प्रेम करतेस किंवा तुला तो लहानपणापासून आवडतो? गौरीचे हात थांबले आणि ती शांत झाली. मग हसत म्हणाली. गाडी निघून गेली, लवकर जाऊन राग काढायचा प्रयत्न कर, नाहीतर कळेल की तुझी नोकरी गेली आहे. हां हो, असं म्हणत निखिल बाहेर निघून गेला. दिवस जात होते. शिवने गौरीशी बोलणे बंद केले होते.
गौरीने खूप प्रयत्न केला, त्याला चिथावणी दिली, रागावण्यासाठी त्रास दिला, पण तरीही तो उत्तर देत नव्हता. आणि जेव्हा त्याचा राग वाढायचा तेव्हा तो दुसऱ्या रूममध्ये निघून जायचा. बहुतेकदा तो दुसऱ्या रूममध्येच राहू लागला होता. निखिलशी सुद्धा फक्त कामासाठी बोलायचा आणि त्या व्यतिरिक्त काहीही बोलणं नाही. निखिल त्याच्यासमोर आपली बाजूसुद्धा मांडू शकत नव्हता. त्याला आतल्या आत शिवची शांतता खूप त्रास देत होती. याआधी तो रागवायचा, पण त्याच्याशी बोलणं कधीच बंद केलं नव्हतं. त्याने त्याच्यावर हात उचलल्याबद्दल माफीही मागितली, पण शिवने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. इकडे नम्रताचे वडील बरी होऊन घरी परतले होते. नम्रता त्यांना ठीक पाहून आनंदी होती. दुसरीकडे ही आणि अनामिका गौरीशी गुपचूप बोलत असत, पण दोघीही नयन किंवा अर्जुनला हे कळू देत नव्हत्या. गौरीला भेटल्यानंतर आणि तिचं ऐकल्यानंतर नयनही कुठेतरी तिच्याबद्दल निश्चिंत झाला होता. त्याने अर्जुनलाही याबद्दल सांगितले. अर्जुनने उत्तर दिले नाही, पण त्याचं मन नयनचं बोलणं स्वीकारण्यास तयार नव्हते. त्याचवेळी एकामागून एक डील हातातून गेल्यामुळे सुद्धा त्याचं असं शांत राहणं नयनला खूप विचित्र वाटत होतं. अंजली सुद्धा परतली होती आणि निखिल आपल्या आईबाबांसोबत जाऊन त्यांना भेटून आला होता. ते लग्नाची तारीख पक्की करून काही दिवसांसाठी आपल्या गावी जाणार होते, जेणेकरून ते सर्व नातेवाईकांना कळवू शकतील. सर्वांमध्ये असल्याने दोघांपैकी कोणालाही काहीही बोलण्याची संधी मिळाली नाही. निखिल आधी शिवमुळे अस्वस्थ होता. अशात अंजलीला सत्य सांगून अजून एक टेन्शन यावेळी घेऊ इच्छित नव्हता. आपल्या आईबाबा गेल्यानंतर अंजलीला भेटण्याचे आश्वासन देऊन तो परत गेला. जयवंत देशमुख प्रताप यांच्यासोबत बाहेरून आले आणि थेट आपल्या रूममध्ये निघून गेले. प्रताप सुद्धा त्यांच्या मागे गेले. नम्रताने त्यांना पाहिले तेव्हा तिने नोकराला सांगून त्यांच्या रूममध्ये चहा आणि नाश्ता पाठवून दिला. संध्याकाळची वेळ झाली होती. श्रीकांत आणि इतर सर्वजण ऑफिसमधून परतले होते. अनामिकाने त्यांना पाहिले आणि सर्वांसाठी पाणी आणले. अरे, हे सर्व तू का करतेय? नोकर आहेत ना? असं म्हणत संगीताने तिच्या हातातून पाण्याचा ट्रे घेतला आणि तिला तिच्या रूममध्ये जाऊन आराम करायला सांगितले. अर्जुनने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि मग संगीताला विचारले, आजोबा कुठे आहेत? आत्ताच आले आहेत, आपल्या रूममध्ये गेले आहेत. हे ऐकून अर्जुनने त्याला हाक मारण्याचा प्रयत्न केला. मग अनामिकाकडे पाहून काहीतरी विचार करून तो म्हणाला, रूममध्ये जा आणि आराम कर, मी थोड्या वेळाने येतो. अनामिकाने होकारार्थी मान हलवली आणि आत गेली. अर्जुन श्रीकांत आणि नयनकडे पाहत म्हणाला, माझ्यासोबत चला, मला काहीतरी बोलायचं आहे. असं म्हणत तो आजोबांच्या रूमकडे निघाला. नयन आणि श्रीकांत यांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्याच्या मागे गेले. अर्जुनने दार ठोठावले आणि म्हणाला, मी आत येऊ शकतो का? आजोबा त्यांच्या खुर्चीवर बसून काही विचारात गढून गेले होते. प्रतापही त्यांच्या समोर बसले होते. अर्जुनचा आवाज ऐकून दोघांनीही त्यांच्याकडे पाहिले. यावेळी मला कोणाशीही बोलायचं नाही, जे काही असेल तू नंतर ये, आजोबा म्हणाले. अर्जुनने त्यांच्याकडे बारकाईने पाहिले आणि आत येत म्हणाला, मी तुमच्याशी बोलण्यासाठी नाही तर तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. नाही, फक्त तुम्हाला नाही, तुम्हा सर्वांना. श्रीकांत आणि प्रताप यांच्याकडे बोट दाखवत तो म्हणाला. अर्जुन, 1 मिनिट थांब बाई. मला वाटत नाही की माझ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे असतील, पण जर असतील तर आशा आहे की तुम्ही ती नक्कीच द्याल. तुझं पुन्हा सुरू झालं? जर बाबा म्हणाले की ते नंतर बोलतील तर तुला समजलं नाही? प्रताप म्हणाले, नाही समजलं. अजूनही बरंच काही आहे जे मला समजत नाहीये. मला आशा आहे की तुम्ही मला ते समजावून सांगाल. शिव पाटील कोण आहे आणि का तो फक्त आपल्या मागे पडला आहे? या शहरात इतर कंपन्याही आहेत, पण त्याने फक्त त्याच डील्स आणि प्रोजेक्ट्सना टार्गेट केला आहे
ज्यात आपण इन्व्हॉल्व असतो. गेल्या 3 वर्षांपासून लगातार प्रत्येक डील आपल्याकडून हिसकावून घेत आहे, जरी ते वर्षानुवर्ष आपल्याशी डील करत आले आहेत. का तो फक्त आपल्यावरच हल्ला करत आहे? अर्जुनचा प्रश्न ऐकून जयवंत देशमुखांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, उत्तर अगदी सोपं आहे याचं. जर एखाद्याला नंबर 1 बनायचं असेल तर तो त्यालाच टार्गेट करतो जो आधीच नंबर 1च्या पदावर आहे. आपली प्रतिष्ठा काय आहे हे कोणापासूनही लपलेले नाही. मग काय नंबर 1 बनण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या मुलीचे सुद्धा अपहरण केले जाते, लग्न केलं जातं तिच्याशी? अर्जुनने कडक स्वरात विचारले. आजोबांनी त्याच्याकडे रागाने पाहिले. उत्तर द्या हिटलर देशमुख. अर्जुन प्रताप ओरडले. ओरडू नका. लहान मूल नाहीये जे तुम्ही मला फटकारले आणि मी शांत झालो. जे विचारतोय त्याचं उत्तर द्या. 4 महिने होत आले गुड्डीला इथून जाऊन. कोणीही तिला शोधले नाही किंवा तिला परत आणण्याबद्दल बोलले नाही. का? आणि शिवाय तिच्यावर गोळी चालवण्यात आली, तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि आपल्याला नष्ट करण्याच्या हेतून असलेला व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून तिचा जीव वाचवतो. जर आपण त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला की गुड्डी त्याच्यावर प्रेम करत होती, जे मला चांगलंच माहीत आहे की हे खोटं आहे, मग का आपल्या बायकोच्या फॅमिलीला नष्ट करू इच्छितो? जर बिझनेस प्रतिस्पर्धी असेल तर बिझनेसपर्यंत राहू दे. का आजोबांची प्रतिमा खराब करत आहे? आज पार्टी ऑफिसमध्ये असं म्हटलं गेलं की तुमचे नाव विचारत घेतले जाईल, हो ना आजोबा? इनडायरेक्टली तुम्हाला नाकारण्यात आले आणि त्या व्यक्तीला तिकीट देण्यात आले ज्याला शिव पाटीलचा सपोर्ट आहे. श्रीकांत, माझा धीर सुटण्यापूर्वी याला बाहेर जायला सांग, आजोबा म्हणाले. रागावू नका आजोबा, बाजूला ठेवूया हे प्रकरण. माझा आणखी एक प्रश्न आहे, फक्त त्याचं उत्तर द्या. फ्रेंड्स, आज भाग थोडा छोटाच टाकला, त्यासाठी माफी असावी. बिकॉज थोडा फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत, समजून घ्याल अशी आशा आहे. स्टोरीमध्ये पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.